दुपारच्या जेवणासाठी काय करायचा हा विचार करताय, तर त्यासाठी इथे मी मस्त एकदम चमचमीत बेत केलेला आहे. ते मी सोयाबीन घेतलेले आहेत 1 वाटी. त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी 2 मिनिटं वाफवून घ्यायची. त्यानंतर मसाला तयार करून घ्यायचा. खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतला, छान असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे, कांदा घालायचा आहे, हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ते आलं, लसूण आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ती 2 चमचे घालायची आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सोयाबीन आपले घालून 5 मिनिटं याला छान असं मिक्स होईपर्यंत ठेवून द्यायचे. नंतर काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून वाटलेला मसाला ॲड करायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे, कोथिंबीर घालायचं आहे आणि मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. सोयाबीन टाकून एकदम छान अशी 1 वाटी पाणी घालून छान अशी उकळ येऊ द्यायची. 5 मिनिटं याला मंद गॅसवरती शिजू द्यायचे. तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम चमचमी सोयाबीन आपले इथे तयार झाली आहेत. नक्की ट्राय करून बघा. वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे. खाण्यासाठी सोयाबीन आपली इथे तयार झालेली आहे. चपाती भाकरी बरोबर ही भाजी अगदी भन्नाट लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब.